नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 9वी भूगोलचा 7वा धडा आंतरराष्ट्रीय वाररेषा या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवणार आहोत. तर या धड्याचा पहिला प्रश्न आहे, खालील आकृतीतील वेगवेगळ्या गोलार्धात दोन चौकोन दिले आहेत. खालील चौकोनांमधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेखावृत्त वार दिनांक दिला आहे आणि दुसऱ्या चौकोनामध्ये वार व दिनांक ओळखायचा आहे आपल्याला. तर लक्षपूर्वक पहा. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 150 अंश पश्चिम रेखावृत्त सोमवार 15 ऑगस्ट, मंगळवार 16 ऑगस्ट सकाळचे 6:80 अंश पश्चिम रेखावृत्त आंतरराष्ट्रीय वाररेषामध्ये आणि 150 अंश पूर्व रेखावृत्त शनिवार 24 डिसेंबर रात्रीचे 22 वाजता, 170 अंश पूर्व रेखावृत्त रविवार 25 डिसेंबर दुपारी 16 वाजता. प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडायचे आपल्याला. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल? पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे का उत्तरेकडून दक्षिणेकडे? त्याचं योग्य उत्तर आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे. हा प्रश्न आहे, जर 15 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील? तर याचं उत्तर बघा, बुधवार सकाळचे 6, बुधवार रात्रीचे 9, गुरुवार दुपारचे 2 की गुरुवार संध्याकाळचे 6? त्याचं योग्य उत्तर आहे बुधवार रात्रीचे 9. ही प्रश्न आहे, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? 0 अंश, 90 अंश पूर्व, 90 अंश पश्चिम, 180 अंश. तर याचं योग्य उत्तर आहे 180 अंशावर जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल होतो. मोठाई, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण? तर उत्तर आहे पश्चिम दिशेला सुरू होतो. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते? GPS प्रणाली, संरक्षण खाते, वाहतुकीचे वेळापत्रक, गोलार्ध ठरवण्यासाठी. योग्य उत्तर आहे वाहतुकीचे वेळापत्रक, हे महत्वाचं आहे. प्रश्न तिसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे. त्याचं उत्तर आहे 1, आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून जगात आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटीने वाढला आहे. 2, शिवाय या गोष्टी दूरदूरच्या देशातही होत आहेत. त्यामुळे या सर्वात उत्तम समन्वय राखण्यासाठी तारीख व वार यात होणारा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्वाची आहे. पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. उत्तर 1 म्हणजे भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली तर त्या ठिकाणांच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता. हे टाळण्यासाठी विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या व 180 अंश रेखावृत्त अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील दिवस सुरू होतो. प्रश्न चौथा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. आंतरराष्ट्रीय वाररेषा असताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत? उत्तर 1, आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील नवीन वार व तारीख सुरू होते. या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो. 2, 180 अंश रेखावृत्त अशी रेषा काही देशात जमिनीवरून जाते. त्यामुळे हीच रेषा जर आंतरराष्ट्रीय वाररेषा धरली तर एकाच देशात 2 वेगळे वार व तारखा असा गोंधळ झाला असता. 3, त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून आखताना ती पूर्णतः समुद्रावरून जावी ही प्रमुख बाब घेतली आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल? 1, पूर्वेकडे प्रवास करताना जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्या वार व तारखेच्या मागचा वार व तारीख ग्राह्य धरू. 2, पश्चिमेकडे प्रवास करीत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्या वार व तारखेच्या पुढचा वार व तारीख ग्राह्य धरू. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही? तर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ असती तर ती काही भागात जमिनीवरून गेली असती आणि त्यामुळे एकाच भूभागात रेषेच्या 2 भागात पूर्वेकडे व पश्चिमेकडे 2 वेगळे वार व तारखा असा गोंधळ उडाला असता.
हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावरून देण्यासाठी ती काही पूर्वेकडे व काही पश्चिमेकडे वळवण्यात आली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही. आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणतेही भूभागावरून का गेली नाही? याचं उत्तर, आंतरराष्ट्रीय वाररेषा भूभागावरून गेली असती तर या भूभागातील रेषेच्या पश्चिमेकडे एक वार व तारीख तर पूर्वेकडे त्या मागची तारीख अशी परिस्थिती आली असती. 2. शिवाय ही रेषा काल्पनिक रेषा असल्याने भूभागावर ती नक्की केव्हा ओलांडली व तेथे नक्की कोणता वार व तारीख चालू आहे हे समजणे कठीण गेले असते. हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्याही भूभागावरून न नेता ती पूर्णपणे समुद्रावरून गेली आहे. प्रश्न क्रमांक उ. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते? उत्तर, काही ठराविक ठिकाणांचा अपवाद वगळता 180 अंश रेखावृत्त हे जास्तीत जास्त सागर पृष्ठावरून जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा सुद्धा सागरावरून आखण्यासाठी 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगाने विचारात घेतली जाते. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल ते नकाशा संग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशा दाखवा. अ. मुंबई, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, टोकियो. आ. दिल्ली, कोलकाता, सिंगापूर, मेलबर्न. ई. कोलकाता, हाँगकाँग, टोकियो, सॅन फ्रान्सिस्को. ई. चेन्नई, सिंगापूर, टोकियो, सिडनी, सॅन्टियागो. उ. दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क. आता तुम्ही बघू शकता हा मॅप. या मॅपमध्ये तुम्हाला उत्तर दिसेलच. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल ते नकाशा संग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशा दाखवा. तर मुंबई, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, टोकियो आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल का? नाही. दिल्ली, कोलकाता, सिंगापूर, मेलबर्न तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागणार नाही. कोलकाता, हाँगकाँग, टोकियो, सॅन फ्रान्सिस्को तर उत्तरे नाही. चेन्नई, सिंगापूर, टोकियो, सिडनी, सॅन्टियागो तर इथे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल. आणि दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क इथे सुद्धा नाही. तर धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तर आपण सर्व प्रश्नांची उत्तरे इथे तुम्हाला दिलेली आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का? तर तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघतो. त्यामुळे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करून देऊ. एक्झामसाठी ऑल द बेस्ट.